आजची आपली रेसिपी नेहमीप्रमाणे सिंपल आहे, खूप काही झंझट नाही आहे। पण इथे डाळीच्या रंगावरती जाऊ नका, ती खूप फायदेशीर आहे। ती कशी ती आपण बघूया। इथे मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तूर डाळ कुकरमध्ये। ती मी आधी शिजत ठेवलेली आहे। वरचं जे आपण पाणी जो फेस निघतो तो काढून घ्यायचा। मी या पद्धतीने कुकर लावते। खरं तर माझा कुकर चेंज करायचा आहे, तो आहे ॲल्युमिनियमचा, पण सध्या तरी हाच वापरते मी। तर ह्याच्यामधला जो वरचा फेस आहे तो काढून टाकते, त्याने युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आपल्या शरीरामध्ये, म्हणून मी हे काढून टाकते पाणी। एकदा व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपण जे मीठ टाकतो, हळद टाकते, त्याप्रमाणेच टाकायचं आहे। आणि मग आपल्याला कुकर बंद करून 3 ते 4 शिट्या काढून घ्यायचं आहे। इथे मी 6 आवळे घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून एका पातेल्यामध्ये 1 पेला पाणी टाकून ह्याला शिजत ठेवायचं आहे दुसऱ्या गॅसवरती। शिजून झाल्यानंतर त्याच्यामधली जी बी आहे ती काढून घ्यायची आणि आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत। इथे 6 आवळ्यांच्या बिया काढून घ्यायच्या आहेत। आवळे तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट हे समृद्ध आहे। शरीरामधले विषारी घटक हे बाहेर काढतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते। तर ह्याच्यामध्ये मी मिनी मिक्सरमध्ये ह्याचे फोडी घेतलेले आहेत आणि उरलेलं जे पाणी आपण शिजवताना वापरलेलं होतं तेच पाणी यामध्ये टाकून ह्याची फाईन पेस्ट करून घेते आहे इथे मी। असं आपण आवळा खायला कंटाळा करतो कारण त्याची तुरट चव असते, त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर खाल्ला तर त्याचा फायदाही तुम्हाला होतो। तर याची फाईन पेस्ट अशी झालेली आहे, आपण त्याच पातेल्यामध्ये काढून घेऊया। बरं, तुम्हाला पेस्ट करायची नसेल तर फोडी तुम्ही त्या रेसिपीमध्ये टाकू शकतात, शिजलेल्या फोडी, कच्च्या नाहीत। आता इथे उकळलेली डाळ आहे तयार, ती आपण एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया। इथे आपण फोडणीची तयारी करूया डाळीची। 1 मोठा चमचा आपण तेल घेतलेला आहे, त्यामध्ये छोटा 1 चमचा मेथी दाणे टाकलेले आहेत। त्याच्यावरती आपण 1 चमचा चणा डाळ आणि 1 ते 2 बेडगी मिरची किंवा लाल मिरची तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती टाका। 1 मी हिरवी मिरची पण टाकलेली आहे, ही कमी तिखटाची आहे, तुम्ही तिखट ज्याप्रमाणे खातात त्याप्रमाणे ऍड करा यामध्ये। त्यानंतर मोहरी टाकली 1 छोटा चमचा, 1 चमचा जिरे टाकलेले आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला। नंतर 1 मी मोठा कांदा बारीक चिरलेला टाकलेला आहे फोडणीमध्ये, तो व्यवस्थित परतून घेऊया आपण 1 ते 2 मिनिटांसाठी। व्यवस्थित परतून झालं की त्याच्यावरती आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कापलेल्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत, ते पण मिक्स करून घेऊया एकत्र। एकदा व्यवस्थित शिजला कांदा की त्यावरती 1 छोटा किंवा मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे आपल्याला। थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार। आपल्याला लक्षात घ्या, आपण डाळ शिजवताना पण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं। इकडे शिजवलेली डाळ टाकलेली आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे। इथे व्यवस्थित ढवळून घ्यायची, नेहमीप्रमाणे आपण डाळ जशी बनवतो नेहमी त्याचप्रमाणे करायची आहे। शेवटला आपल्याला इथे आवळ्याची पेस्ट जी बनवलेली होती ती टाकायची आहे। ती टाकल्यामुळे डाळीचा रंग हा बदलतो, पण चवीमध्ये जरा पण कमी जास्त होत नाही। तर तुम्ही ही रेसिपी अशी बनवा आवळा मिक्स करून आणि सांगा मला कशी झाली रेसिपी, आणि आवडली असेल नेहमीप्रमाणे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।